नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण 1 एप्रिलला जी सादर करणार आहे की अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना काही माहीत नाही, तर कर्जमाफी होण्यासाठी काय पात्र करावं लागेल, तर निकष काय आहेत, अटी काय आहेत आणि शर्ती काय आहेत, तर कर्जमाफी होण्यासाठी करण्यासाठी काय करावं लागणार, तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे की अर्थसंकल्प करण्यात आलेले आहे की या कर्जमाफी योजनेला लाभ असणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि कर्जमाफी योजना आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे, तर हे कर्जमाफी 1 एप्रिल 2026 1 तारखेला राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही निकष अटी धोरणे संपूर्ण लागू करण्यात आलेले आहे. तर कर्जमाफीचा अहवालसुद्धा 1 एप्रिल रोजी सरकारने समिती सादर करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे अटी निकष काय आहेत, तर सांगण्यात आलेले आहे. तर हे निकष थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे की कर्जमाफीसाठी जे काही लाभ आणि हा शेतकऱ्यांना कसा देणार आहे, आणि या सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर किती जरी कर्जमाफी झाली तरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर कर्जमाफी यांच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीचे जे काही अंतर नाही करण्यात आले, 2 लाखापर्यंत जे काही सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे, तर या कालखंडामध्ये वर्षाच्या माध्यमातून अत्यंत कर्जमाफी ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या जे काही शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, तर ते तुमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी यांच्या माध्यमातून होणार आहे. तर 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे. तर या कर्जमाफी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर याच जर बरोबर आपण पाहायला गेलं तर रेग्युलर कर्जमाफी जे काही शेतकऱ्यांचं नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास 50,000 रुपयांचा अंतिम लाभ, 50,000 रुपयांचं प्रोत्साहनानंतर अनुदान दिलं जाणार आहे. तर परंतु शेतकऱ्यांना आता कर्जमाफी जे काही देण्यात आलेलं आहे, तर कर्जमाफी पात्र व्हायचे असेल, तर तुम्हाला महत्त्वाचे एक काम करावे लागणार आहे. तुमच्या आधार संलग्न बँक खात्याला जे काही कर्जमाफी असेल, तर सेविंग खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झाले तर तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळवून घ्यायची असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचे जे काही महत्त्वाचे जे काही कामे करायचे आहेत, तुमच्याकडे फार्मर आय डी असला पाहिजे आणि फार्मर आय डीचे वापरला असला पाहिजे आणि ब्लॉक नसला पाहिजे. तर चालू फार्मर आय डी असला पाहिजे. तर फार्मर आय डी जे काही ब्लॉक पडला का आणि हे सर्व चेक करून घ्या. आणि तुमच्याकडे फार्मर आय डी असेल, तर आधार लिंकला बँक खातं असेल, तर तुमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी यांच्या योजनेअंतर्गत पात्र केले जाणार आहे. तर आपण कर्जमाफीचे अहवाल 1 एप्रिल रोजी होणार आहे आणि सादर करण्यात आलेला आहे. कर्जमाफीचे पहिल्या यादी एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीच्या याद्या जाहीर होऊन ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीचे 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यायची सरकार शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर यामुळे सरकारनं जे काही कर्जमाफीवर नवीन राज्यातल्या जवळजवळ 24,73,000 शेतकऱ्यांचं 35,000 रुपये 77 कोटी रुपयाचा हे माफ केलं जाणार आहे. तर हे कर्जमाफीसाठी 40,000 कोटीचा असा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून आपण सांगण्यात आलेलं आहे की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे जे काही संपूर्ण सांगण्यात आलेलं आहे. आणि आकडेवारीमध्ये आपण पाहायला गेलं तर तुमचं फार्मर आय डी असला पाहिजे, तुमचं बँक खाते लिंक असला पाहिजे आणि तुमचा असण्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मे महिन्यामध्ये कर्जमाफीचा अंतिम यादी होणार आणि सरकारच्या माध्यमातून जे काही लाभार्थी त्यांचं 2 महिने सांगण्यात आलेलं आहे. तर तुमच्या कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल, तर तुमची ही सगळी कामे करण्याचे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचं बनवणार आहे. तर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.